मित्रांनो नमस्कार. मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला खुश राहायचे आहे, आपल्याला खूप आनंदी राहायचे आहे असा आपण विचार करतो. पण जेव्हाही आपण विचार करतो तेव्हा आपल्यातील निराशा ही लगेच आपल्याला लक्षात येते आणि वाटतं की आपण इतके निराश आहोत, आपण हसणारे कसे होऊ शकतो, आपण खुश कसे राहू शकतो, आनंदी कसे राहू शकतो. मित्रांनो, नक्कीच हा प्रश्न जास्तीत जास्त व्यक्तींचा आहे. मित्रांनो, जेव्हाही आपल्याला वाटते की आपल्याला हसणारं व्हायचं आहे, आनंदी राहणारं व्हायचं आहे, हे राहायचं आहे किंवा व्हायचं आहे असं जेव्हाही आपण म्हणतो तेव्हा खुश राहण्याची, आनंदी राहण्याची ही पहिली पायरी आहे हे लक्षात घ्यावे. मग आपण दुसरी पायरी ही कशी तयार करावी? मित्रांनो, हसण्याचं सर्वात महत्त्वाचं माध्यम आपल्याकडे आहे, तो म्हणजे आपला चेहरा होय. आपण खुश कशाद्वारे दिसतो तर चेहऱ्याद्वारे. आपण आनंदी कशाद्वारे वाटतो तर आपल्या चेहऱ्याद्वारे. मग हा चेहरा जर आपण आरशाकडे वळवला आणि आरशामध्ये बघितलं की नक्कीच माझ्या चेहऱ्यावरचं हसू हे मला कसं दिसतं, तेव्हा छोटीशी स्माईल जर आपण आरशामध्ये दिली तर लगेच लक्षात येईल की खुश राहणं काय आहे, आनंदी राहणं काय आहे. मित्रांनो, ही खुश राहण्याची स्वतःसाठीची दुसरी पायरी आहे. मग अशी सुरुवात दुसऱ्या पायरीने जेव्हा आपण करतो तर मग आपण लोकांमध्ये येऊनसुद्धा खुश इतरांसाठी बनू शकतो का, आनंदी बनू शकतो का, हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून इतर लोक आता समोर येतील तर आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये आपण हसू कसं दिलं होतं, तसंच हसू आपण जर मित्रमंडळीमध्ये दिलं तर नक्कीच ही स्माईल, ही हसू, हा आनंद दुसऱ्यांसाठी पण महत्त्वाचा राहील. मित्रांनो, ही तिसरी पायरी आहे. असं स्टेप बाय स्टेप आपण जर करत गेलो, रोज करत गेलो तर आपल्याला ती सवय जडेल. आपल्यात तसे तसे प्रयत्न वारंवार होतील आणि एक प्रकारची सवय आपल्याला एक हसत राहण्याची, आनंदी राहण्याची लागेल. मित्रांनो, नक्कीच हा प्रयत्न करून बघा. आपणही खूप हसरे व्हाल, आपणही खूप आनंदी व्हाल. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी वरून खूप खूप शुभेच्छा.